नमस्कार. बऱ्याचदा आपण ऑप्शन ट्रेडिंगबद्दल ऐकलं असेल किंवा तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग बेसिकली काय असतं माहीत नसेल, तर मी इथे ऑप्शन ट्रेडिंगची एक सिरीज स्टार्ट करत आहे. मी गॅरंटीड सांगू शकतो, तुम्ही सिरीज कंटिन्युअसली पहा, नक्कीच तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचं A to Z डिटेल इथे समजून जाईल तुम्हाला. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर जनरली हे बघा की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं. आता इथे निफ्टी 50 इंडेक्स असतो किंवा एखादा स्टॉक असतो. आपण इथे समजा 24,831 रुपयाचा सध्या निफ्टी 50 ट्रेड करतो आहे, तर आपण इथे डायरेक्ट 24,831 रुपयाला इथला निफ्टी 50 बाय नाही करू शकत. तर याचा अगेन्स्टमध्ये काय असतं की ऑप्शन चार्ट्स असतात, की समजा 100 रुपयाचा इथे ऑप्शन चार्ट आहे असं मानून घ्या. समजा इथून जर मार्केट 100 पॉईंटनं वरती गेलं तर तुमचा इथला 100 रुपयाचा प्रीमियम चार्ट थोडासा वरती मूव्ह होतो. समजा इथून 1000 पॉईंट मूव्ह झालं तर तुमचा हा प्रीमियम चार्ट इथून 700 ते 800 रुपये मूव्ह होतो. मग आता हा मूव्ह झाल्यानंतर हे किती पर्सेंटेजने मूव्ह होणार किंवा हे किती पॉईंटने मूव्ह होणार हे कशावर डिपेंड करतं, तर ते व्हॅल्यू असते थीटा, डिके, वेगा आणि गॅमा अशा 3 कंपोनंट्स असतात. तर आपल्याला त्याच्याशी काही एवढं घेणं देणं नाही, फक्त तुम्हाला ट्रेड कुठे करायचं आहे, मोमेंटम कुठे येऊ शकतो हे जाणून घ्यावं लागेल. तर ते आपण येणाऱ्या नेक्स्ट पार्टमध्ये बघून घेऊया. पण सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये इम्पॉर्टंट काय असतं तर कॉल आणि पुट. आता जरा बऱ्याचदा तुम्ही कॉल ऐकला असेल, पुट ऐकलं असेल, तर मी तुम्हाला थोडीशी थिअरी समजून सांगतो. त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल प्रीमियमचे चार्ट बघूया की ते कसे वर्क करतात आणि कोणते बाय करायला पाहिजेत. आता हे बघा की समजा निफ्टी 50 ते 25,000 रुपयाची रेंज बनवून ट्रेड करत आहे. मग आपण काय करायचं, जर इथून मार्केट वरती जाणार असेल ना तर तुम्ही 25K याचा कॉल घ्यायचा. कॉल म्हणजेच काय, मार्केट वरी जाणार हे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे म्हणून तुम्ही कॉल घेत आहे. समजा इथून मार्केट जर 25,000च्या खालीच राहणार असेल तर तुम्ही इथे काय बाय करायचा, पुट बाय करायचा. म्हणजे काय की मार्केट जर खाली गेलं तर तो जो तुमचा 100 रुपयाचा प्रीमियम आहे, इथं मार्केट खाली जाईल पण 100 रुपयाचा प्रीमियम तुमचा वाढेल. आणि ते सेम कॉलमध्ये पण जर 100 रुपयाचा प्रीमियम असेल आणि मार्केट जसं तुम्ही ठरवले 25,000च्या वरती जाईल, तसंच तुमचा इथून प्रीमियम पण 100 रुपयाचा वरती वाढेल. मग आता जर डिटेलमध्ये बघायला गेलात तुम्ही तर निफ्टी 50मध्ये तुम्हाला एक लॉट 25 क्वांटिटीचा बघायला भेटतो आणि निफ्टी बँकमध्ये जर गेलात तर तुम्हाला एक लॉट 15 क्वांटिटीचा बघायला भेटतो. म्हणजे समजा इथे जर माझा प्रीमियम 10 रुपयाने वाढला तर हा 10 गुणिले 15 असं 150 रुपये ते प्रॉफिट होईल मला. आणि सेम निफ्टी 50मध्ये काय होईल, समजा इथे सेम 10 रुपयाने जर प्रीमियम वाढला म्हणजे 100 रुपयाचा 110 रुपये जर गेलं तर देन अगेन माझी इथे 250 रुपये प्रॉफिट होईल. तर अशा प्रकारे जी काही तुमची क्वांटिटी असेल त्याला जेवढ्या रुपयाने प्रीमियम वाढतोय ना त्याचं प्रॉफिट तेवढं तुम्हाला इथे दिसायला लागेल. तर हे सगळे झाले बेसिक माहिती. आता बघूया ॲक्च्युअल चार्ट्सवरती कॉल आणि पुट कसं वर्क करतं आणि कॉल आणि पुट कुठे असतं. तर हे बघा इथे मी चार्ट ओपन केलेला आहे. सेम बघा निफ्टी 50 24,831 रुपये. मग आता मी काय करणार, आपल्याला राऊंड नंबरच घ्यावा लागतो. 24,800 तरी घ्यावा लागतो किंवा 24,900 घ्यावा लागतो किंवा 24,850 इथला राऊंड नंबर घ्यावा लागतो. आता मी इथे सर्च करतो जस्ट की 24,831च्या वरती मी एक्सपेक्ट करतो की मार्केट इथून वरती जाईल. म्हणजे इथे जे आहे ना, मला असं एक्सपेक्ट आहे की मार्केट इथे साईडवेज आहे, देन अगेन काही दिवस इथे ट्रेड करेल आणि ब्रेकआउट देईल. त्याच्यामुळे मी 24,830चा इथे कॉल बाय करणार. पण 24,830चा कॉल भेटतो का आपल्याला, नाही, आपल्याला भेटतो 24,800चा कॉल. मी इथे सिम्पली जायचं, जो काही तुमचा प्लॅटफॉर्म असेल त्याच्यामध्ये सर्चचा ऑप्शन तुम्हाला सापडतो. इथे सर्च करा. आता मी इथे सर्च करतो 24,800. फिन निफ्टी आहे का आपली, नाही, आपल्याला निफ्टी 50 बघायचं आहे. तर हे बघा 24,800 कॉल दिसला, 24,800 पुट दिसला. कॉलचा अर्थ काय की मार्केटवरती जाणार तरच हा बाय करायचा. पुटचा अर्थ काय, जर 24,800च्या मार्केट खाली येणार असेल तर 24,800चा पुट बाय करायचा, जे काय तुमचं ॲनालिसिस सांगेल त्याप्रमाणे. पण आता ह्याला एक्सपायरी असते. एक्सपायरी म्हणजे काय की निफ्टी 50ची एक्सपायरी म्हणजे हा प्रीमियम येणाऱ्या 29 तारखेला एक्सपायर होऊन जाईल, 29 ऑगस्टला. देन हा निफ्टी 50 जो पुट आहे 29 ऑगस्टला एक्सपायर होऊन जाईल. जर तुम्हाला याच्या पुढे जायचं असेल, येणाऱ्या 29 ऑगस्टपर्यंत जर मार्केट 24,800च्या वरती नाही गेलं ना तर तुमचा हा प्रीमियम देन 0 होऊन जाईल. म्हणजे तुमचा समजा एक लॉट घ्यायला 500 रुपये जातील किंवा 15,000 रुपये जातील तर ते सगळे 0 रुपये होऊन जातील. आणि जर 24,800चा पुट तुम्ही बाय केला आणि जर मार्केट याच्या खाली नाही आलं तर हे पण एक्सपायर होईल, म्हणजे 0 रुपये होऊन जाईल प्रीमियम त्याचा. त्याच्यामुळे लॉस आपल्याला इथे माहीत आहे की मॅक्झिमम लॉस किती होऊ शकतो.
त्याच्यामुळे एक्सपायरी चूज करताना वाईजली चूज करा. समजा तुम्हाला असं वाटत असेल की या एक्सपायरीमध्ये कॉल तुमचा इथं वाढणार नाही, मे बी तो नेक्स्ट वीकपर्यंत जाऊ शकतो, मग तुम्ही काय करायचं, सिम्पली इथे 5 सप्टेंबरची एक्सपायरी दिसते बघा, म्हणजे पुढच्या महिन्यातली, तर इथे तुम्ही त्याला बाय करू शकता. तर आता याच्यात आणि याच्यात फरक आहे की समजा इथे जर तुम्हाला 15,000 रुपये लागत असतील ना, तर इथे थोडेसे जास्त पैसे लागतील, 20,000 रुपये लागतील, पण तुमच्याकडे टाईम व्हॅलिडिटी वाढते. जो इथे 8 दिवसाचा असेल ते तिथे तुम्हाला 10 दिवस असेल. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल की ऑप्शन बाईंग जी असते ना, तर ती जास्त दिवसासाठी होल्ड नाही करायची, कारण जशी जशी एक्सपायरी जवळ येते आणि मार्केट जर नाही मूव्ह झालं तर टाईम डिके असतो त्याच्यात. टाईम डिकेमुळे काय होतं, त्याची व्हॅल्यू 0 होते. त्याच्यामुळे मॅक्झिमम एका दिवसासाठी तुम्ही ट्रेडला होल्ड करू शकता किंवा 1 तास 15 मिनिट किंवा 5 मिनिटासाठीच तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता. जेवढा टाईम फ्रेम कमी असेल तेवढी रिस्क कमी असेल आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. तुम्हाला एक्सपायरी कळालं, कॉल काय आहे ते कळालं, पुट काय आहे ते कळालं, मी तर तुम्हाला खूप सिम्पली समजून सांगितलं. आता बघूया की 24,800 कॉलमध्ये क्वांटिटी किती असते आणि कसं बाय करायचं. आता मी सिम्पली ते 24,800चा कॉल बाय करतो आहे. सिम्पली ते ॲड करा, वॉच लिस्टमध्ये ॲड झाला. तर आता मी ह्याच्यावर येतो. हे बघा, मार्केट मागच्या काही 4 दिवसांपासून इथे साईडवेज होतं निफ्टी 50, म्हणून हा प्रीमियम पण इथे साईडवेज दिसत असेल तुम्हाला. जर निफ्टी 50ने वरती क्रॉस केलं तर तुमचा हा प्रीमियम पण 163 वरून स्पाईक घेईल आणि तो 200, 230, 240 असा वरती पण जाऊ शकतो. आणि जर समजा की निफ्टी 50ने ते ब्रेकआउटच नाही दिला किंवा त्याच ठिकाणी राहिला, तर जसं जसं ह्याची एक्सपायरी जवळ होईल ना 29 ऑगस्ट, तसं तसं याची व्हॅल्यू डिक्रीज व्हायला लागेल आणि याची व्हॅल्यू जवळपास 0 रुपये होऊन जाईल. जर 24,800च्या वरती मार्केट नाही गेलं तर. समजा मार्केट तिथेच राहिलं तरी पण व्हॅल्यू 0 होईल. जर मार्केट 24,800च्या खाली आलं तरी पण तुमची व्हॅल्यू 0 होईल. म्हणजे तुमच्याकडे लॉसेसचे 2 रूट्स आहेत आणि प्रॉफिटचा फक्त एकच रूट आहे. एक रूट काय की मार्केट वरती जायलाच पाहिजे. जर मार्केट तिथंच थांबलं तरी पण लॉस होणार आहे आणि मार्केट त्या लेवलच्या खाली आलं तरी पण लॉस होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त मोमेंटममध्येच ऑप्शन बाईंग केले पाहिजे. म्हणजे 163ला बाय केल्या येणाऱ्या 5 ते 10 मिनिटात किंवा येणाऱ्या एका दिवसात तुमचा हा प्रीमियम काहीतरी पर्सेंटेजने वाढायला पाहिजे, तरच तुमचा इथे प्रॉफिट होऊ शकतो. पण जर तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस नसेल केलं, जर तुम्हाला मोमेंटम कुठे होतं हे समजत नसेल, तर 100% तुमच्या इथे लॉसेस होतील. हे बघा, मार्केटमध्ये पैसे कमवणं खूप सोपं आहे. फक्त प्रॉपर नॉलेज आणि प्रॉपर माइंडसेटने जर तुम्ही ट्रेडिंग केली ना तर 100% इथे प्रॉफिट होतच असतो. आता बघूया लॉट साईज, म्हणजे हा प्रीमियम आपल्याला किती रुपयाला भेटू शकतो. आता सिम्पली हा फायरचा प्लॅटफॉर्म आहे. मी ते सिम्पली इथे बाईंग मला करता येते. मी ते सिम्पल बाय करतो. तर इथे बघू शकता की आपल्याला इथे 25चा एक लॉट बघायला भेटतो आहे. तर मला जी टोटल कॅपिटल आहे तर मला इथे 4,007 रुपये लागत आहेत. मग मला एक लॉट घ्यायला इथे 4,000 मी एक लॉट आरामात घेऊ शकतो. मग काय करेल, मी सिम्पली ते 25 क्वांटिटीवर बाय करेल आणि बाय केल्यानंतर समजा हा प्रीमियम 163चा 173 गेला तर मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे माझा 250 रुपये प्रॉफिट झाला. समजा हा प्रीमियम 200 रुपयावर गेला तर जवळपास 40 रुपये प्रॉफिट झाला, म्हणून इथे मल्टिप्लाय बाय 40 करेल म्हणजे मला इथे जवळपास 1,000 रुपये प्रॉफिट होईल. तर अशा प्रकारे तुमचा प्रीमियम जेवढा वाढेल त्याला इकडे मल्टिप्लाय होत असतं. समजा मी थोडीशी क्वांटिटी वाढवायची मला, तर मी ते सिम्पली इथं 25 आहे त्याच्या ठिकाणी 50 करेल. समजा मी इथे क्वांटिटी 100 करतो तर मला जे रिक्वायर्ड कॅपिटल आहे ना तर ते पण वाढत आहे. 15,970 रुपये म्हणजे जवळपास मला 16,000 रुपये ते लागत आहेत. जसं आपण निफ्टीचं बघितलं तसं बँक निफ्टीचं पण बघूया. तर करंटली बँक निफ्टी आहे जी 50,961 वर ट्रेड करत आहे. मी एक्सपेक्ट केलं मार्केट 51,000च्या वरती जाणार 100%. मग मी जस्ट सर्चमध्ये जाणार, 51,000 ॲड करणार, 51,000चा काय बँक निफ्टीचा कॉल, कारण मार्केट मला वाटतं वरती जाईल. समजा जर मला वाटत असेल मार्केट 51,000च्या खालती जाईल तर मी काय करेल, 51,000चा पुट बाय करेन. तर इथे 51,000चा कॉल बाय करतो. कॉल मी जेव्हा उघडतो तेव्हा मला ते सरळ दिसतंय की बघा बँक निफ्टी तिथेच साईडवेज होती पण इथं प्रीमियम खाली आला. का आला, कारण की मार्केट 51,000च्या खाली आहे आणि तिथेच ट्रेड करतं आहे, ना वरती जातं आहे ना खालती येत आहे, फक्त तिथेच ट्रेड करत असल्यामुळे टाईम डिके येतो. आणि कारण की याची एक्सपायरी आहे, याची एक्सपायरी 28 ऑगस्टला असल्यामुळे हा नक्कीच हळूहळू करत 0वर येणार. समजा जर 51,000च्या मार्केटवरती नाही गेलं तर ह्याचा व्हॅल्यू पूर्णपणे 0 होऊन जाईल. मग तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. समजा 300 रुपयाला बाय केला तर तुमच्याकडे 225 रुपयाला तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता, म्हणजे ॲटलिस्ट तुमची व्हॅल्यू 0 होणार नाही. म्हणजे गृहीत धरा की मला हा ऑप्शन बाय करायला 4,000 रुपये लागत असतील तर मी याला पूर्णपणे 0 रुपये होऊ देणार नाही. इथे 250 रुपयावर स्टॉप लॉस घेईल आणि 40 पॉईंटचा लॉस म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 40, 600 रुपयाचा मी ते लॉस घेईल एका लॉटमध्ये. म्हणजे ॲटलिस्ट माझ्याकडे इथे 3,500 रुपये तरी ॲटलिस्ट शिल्लक राहतात. अशा प्रकारे स्टॉप लॉस कुठे घ्यायचा, ॲट द मनी काय असतं, इन द मनी काय असतं, आउट ऑफ द मनी काय असतं, हे सगळं आपण
पुढच्या पार्टमध्ये समजून घेऊया, कारण की व्हिडिओची लेंथ खूप मोठी होईल. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.